पण दोन कोण, महादेव आणि बजरंगबली. आणि हे जर दोन देव जास्त कोणामुळे फेमस झाले तर दोनच महाराजामुळे, एक प्रदीपजी महाराज मिश्रा आणि बागेश्वर महाराज. जोरदार टाळ्या वाजवा त्यांच्याकरता बघा. कोणी म्हणतात बापू, कोणी म्हणतात तुला एखादी तारीख दिली का त्यांनी? मी त्यांना आणखी डोळ्याने पण बघितलं नाही बघा. पण माणसानं चांगल्याला चांगलं म्हणावं, बरोबर आहे का नाही? चांगल्याला चांगलं म्हणावं. उगच काय नाव ठेवण्यात अर्थ आहे बघा. काही काही माणसाला उग कोणाला नाव ठेवायचे अर्थ, काहीतरी नाव ठेवतात बघा. बरोबर आहे का नाही? बघा काही काही ते सप्ताह झाला, कीर्तन झालं एक की महाराज पहिल्या दिवसचं कीर्तन, तुमचं कीर्तन अहो एकच नंबर. कीर्तनाला चॅलेंज नाही, कीर्तन करावं तर तुम्हीच आणि बाकीच्या काय धिंगाणा करावं का? उग काहीतरी बरं का. ते महाराज काही काय असे हवा माराय तयार असतात बघा. ते महाराज गेला बरं का, लखन महाराज. ते महाराज गेला की दुसऱ्या दिवसचा की ते गेल्या महाराज तुमचं कीर्तन चॅलेंज नाही, नाही नाही नाथ खुळा तुमच्या कीर्तनाचा. औरातचं काय कीर्तन होतं का हो? त्या महाराजाला जरा पण स्वर नव्हता. काय भजनी एकीकडं ते एकीकडं काही तळाला मिळत नव्हता. झालं ते महाराज खुश, हवा भरून. तिसऱ्या दिवसचा महाराज कीर्तन करावं तर तुम्हीच राव, काय कीर्तन, याला खरं कीर्तन म्हणतात. ते गेल्या दुसऱ्याशी महाराज राजच्या महाराज काय कीर्तन, नुसते गाणेच म्हणले त्या महाराजानं, अभंगाचा मिळत नाही कशाला. झाले दुसऱ्या दिवसचा महाराज कीर्तन ते नाही तुम्ही म्हणजे अभंगाचा पाणी पाणी करून सोडवलं बघा. कीर्तन करावं तर तुम्हीच. असे 7 दिवस नाही का महाराज गेले बरं का. प्रत्येकाला नाव ठेवायचं ते, पण एका महाराजाला नाव ठेवायला जागात नव्हती. माणसं म्हणले का रे हे कल्याचं कीर्तन कसं आहे? म्हणला कीर्तन नंबर 1 झालं म्हणला. मग त्याचा सासरा बिड्या वडते. आता याच्या सासऱ्याच्या बिड्या वढायचा आणि याच्या कीर्तनाचा काही संबंध आहे का? तसे काही उगच नाव ठेवायचे बघा. ते प्रदीप महाराज मिश्रा चांगलं काम केलं महाराज, बरोबर आहे का? ते का आपल्या घरी आला का मला हे द्या, ते का म्हणते बाबा की बेलपत्र वाहा आणि पाणी वाहा, ते काय म्हणतं का मला द्या, बरं का? चांगलं कार्य केलं महाराज. महादेवाची भक्ती घराघरापर्यंत पोहोचली. आता मी छोटा कीर्तनकार आहे. माझ्या हातानं 5 माळकरी होतील. एखादा मोठा कीर्तनकार असेल त्याच्या हातानं 106 माळकरी होतील. पण इकडं बघ ना बाबा, 111 तर माळकरीच झाले ना. परमार्थ घडणं महत्वाचं आहे बघा. तशी महादेवाची भक्ती त्या प्रदीप महाराज मिश्रा बाकीचे महाराज इसरा, बरं का, महाराज चांगलं कार्य केलं बघा. तसं बजरंगबलीची भक्ती कोण पोहोचली? ते बागेश्वर बाबा. आणि कार्य पण चांगले बाबा, बरं का. त्यांनी ते कितीतरी गेल्या वर्षी 250 मुलींची, अनाथ मुलींची लग्न लावले. प्रत्येकीला 1-1 लाख दिले, मोटरसायकली दिल्या. चांगलंच कार्य नाही बघा. पण भक्ती समाजात वाढली.